ठाकरेंची शपथ खरी, मात्र ठाकरे पलटले असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। ठाकरेंच्या शपथेबाबत संजय शिरसाट यांनी एक मोठा दावा केलाय। काल उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या सभेमध्ये अमित शाह खोटं बोलतायत आणि आमचं अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं आणि त्यासाठी त्यांनी तुळजाभवानीची शपथ खाल्ली, ती खरी आहे। परंतु 2.5 वर्ष पहिले भाजप घेणार होतं आणि 2.5 वर्ष शिवसेनेला देणार होतं। परंतु त्यांना युती करायचीच नव्हती, त्यांना भाजप बरोबर जायचंच नव्हतं, म्हणून त्यांनी आम्हाला पहिले 2.5 वर्ष द्या, नसता आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही अशी भूमिका घेतली। शेवटच्या क्षणाला भाजपने तेही मान्य केलं की आम्ही तुम्हाला 2.5 वर्ष पहिले देतोय। याबाबत उद्धव ठाकरे साहेबांनी शपथ घेऊन सांगावी, त्यांनी तुम्हाला ऑफर केली होती का नव्हती। परंतु आता त्यांच्याबरोबर जायचंच नाही। एकनाथ तू लागला तर बोल, पण मी जाणार नाही। हा अट्टहास यासाठी केला होता की शरद पवारांनी यांना 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा ऑफर दिली होती। मग 2.5 वर्षापेक्षा 5 वर्ष मुख्यमंत्रीपद आणि अनेक मंत्रिपद आपल्याला मिळत आहेत, या लालसेपोटी यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची घरोबा केला होता। ठाकरेंच्या शपथेबाबत संजय शिरसाट यांनी हा मोठा दावा केलेला आहे। ठाकरेंची शपथ खरी आहे, मात्र ठाकरे त्यानंतर पलटले असं शिरसाट यांचं म्हणणं आहे। अर्थात 2.5 वर्षाचं ठरलं होतं, मात्र पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद हवं होतं असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। अडीच वर्ष भाजप, 2.5 वर्ष शिवसेना, मात्र पहिल्यांदा शिवसेनेला या ठिकाणी मुख्यमंत्रीपद हवं होतं असं शिरसाट यांनी म्हटलं आणि त्यामुळेच ठाकरे पलटले असं शिरसाट यांनी म्हटलं आहे। भाजप त्यांना पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद द्यायला तयारी होतं, मात्र त्यानंतर सुद्धा ठाकरे पलटले असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे। ठाकरेंची शपथ खरी आहे, मात्र ठाकरे पलटले असं शिरसाट यांचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानी मातेची आज दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे।